सरकार पेट्रोल पंपावर उद्रेक व्हायची वाट बघतंय का असा सवाल विचारण्यात आलाय। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल विचारलाय। मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या घोषणा ऐकाव्यात असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना फाशी द्या असं सुद्धा वडेट्टीवार म्हटलेले आहे। गो तस्करांवर मकोका लावण्यापेक्षा केंद्र सरकारवरच लावा असं वडेट्टीवार म्हणाले आहे। सरकार पेट्रोल पंपावर वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, पहिला प्रश्न आहे, मराठवाडा विदर्भातल्या अनेक पंपांवर रात्र जागून काढली जाते। मुख्यमंत्री राज्य सरकार म्हणतं कुठेही तणाव नाही, किरकोळ काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा आहे। आता जरा मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल पंपावर लागत असलेले नारे ऐकावेत। काय सरकारची इज्जत रोज काढली जाते। आता हे विचार करतायत की पेट्रोल पंपावरचा उद्रेक किती व्हावा, याची वाट पाहतायत। म्हणजे पेट्रोल पंपावर लोकांनी उद्रेक करावं, लोकांनी मारामाऱ्या कराव्यात, लोकांनी तिकडे जाऊन आंदोलन करावं, म्हणजे जाळपोळ करावी आणि मग यांच्या लक्षात येईल असं सरकारला म्हणायचं का? असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय का? नीट पेपर जो फुटला, सर्वाधिक पेपर लीक झालेत ते महाराष्ट्रामध्ये झालेत। पुरोगामी महाराष्ट्र आहे, शिक्षणाचं माहेरघर पुणे महाराष्ट्र आहे, पुण्यातच मोठी संख्या आहे। असंही महाराष्ट्रात आज जरी झालं असेल तरी दुर्दैवच आहे पेपर, कारण लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। यामध्ये कोणी कोणाचा पक्षाचा आहे, कोणाचं हे आहे, यात जो दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कोणाही हिंमत झाली नाही पाहिजे। आणि काय झोपा काढतो काय तो धर्मेंद्र प्रधान, हे एवढं तुम्ही इतका अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय असताना तिथे बसवलेली माणसं ती नालायक ठरतात। खरं तर यांना फाशी दिली पाहिजेत, ही एवढी कडक सजा केली पाहिजे त्यांना, हे धारिष्ट्य दाखवलं पाहिजे सरकारने। शेवटचा प्रश्न, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जर गोतस्करी झाली तर मकोका लावणार असं थेट मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। देशाच्या मला वाटतं की भारत सरकारवरच मकोका लावला पाहिजे, त्याची सुरुवात पंतप्रधानापासून केली पाहिजे। कोण जबाबदार आहे याला? एक्सपोर्ट बीफ एक्सपोर्टमध्ये देश एक नंबरवर का आला? कोणामुळे आला? तुम्हाला का थांबवता आला नाही? एक्सपोर्टच झाला नाही तर इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात। आणि दुसरीकडे तुम्ही तुमचे मुख्यमंत्री अनेक राज्यातील अनेक प्रकारचे स्टेटमेंट करतात। काल परवा मी पाहिलं, एक बीफ खातानाच आपला एक मुख्यमंत्री दिसला, त्याचे सगळीकडे आलेत, मस्त खातोय दाबून, मागे भगवा लावलेला आहे आणि पुढे गाईचं मांस आहे। वारे तुमची गोमाता भक्ती आणि देशभक्ती आणि हिंदू संस्कृती, तर हे सगळं ते तिकडे करतात आणि हे इकडे सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।